तर ज्याही विद्यार्थ्यांना बॅचलर ऑफ फार्मसी अकॅडमिक इयर 2026-27मध्ये ॲडमिशन करायचं असेल, तर विद्यार्थी मित्रांनो 10 ऑगस्ट म्हणजेच आज रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची डेट आहे. तसेच तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन 11 ऑगस्ट ही शेवटची डेट असणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन हे करता येणार नाही. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी फार्मासिस्ट आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्याही विद्यार्थ्यांना अकॅडमिक इयर 2026-27मध्ये बॅचलर ऑफ फार्मसी म्हणजेच बी फार्मला जर ॲडमिशन करायचं असेल, तर तुमचं रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची डेट काय आहे, त्याचबरोबर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी शेवटची डेट काय असणार आहे, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिले तुम्ही ते कोपऱ्यामध्ये बघू शकता की तुमचं रजिस्ट्रेशनसाठी शेवटची डेट आहे तुमची 10 ऑगस्ट म्हणजेच 10 ऑगस्ट ही रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची डेट आहे. त्यानंतर तुम्हाला कदाचित मुदतवाढ देखील बघायला मिळू शकते. पण एकदा मुदतवाढ मिळालेली आहे म्हणून तुम्हाला मुदतवाढ देखील मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट केलेली नसेल तर लवकरात लवकर रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करून घ्या. कारण तुमचं रजिस्ट्रेशन करण्याची आज शेवटची डेट आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बघायला गेलं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी 11 ऑगस्ट ही शेवटची डेट असणार आहे. मग त्यामध्ये तुमचं ई स्क्रुटिनिटी असेल किंवा तुमचं फिजिकल स्क्रुटिनिटी असेल, तर दोन्ही प्रकारे तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे करता येणार आहेत. पण विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 11 ऑगस्टच्या अगोदर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे करता येणार नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस असेल किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर केलेलं नसेल, तर तुम्हाला कॅपराऊंडचे ऑप्शन फॉर्म हे भरता येणार नाहीत. म्हणजेच तुम्हाला कॅपराऊंडमधून तुम्हाला ॲडमिशन हे करता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही माहिती तुमच्या फार्मसी करणाऱ्या मित्राला आता शेअर करा. अशाच माहितीसाठी आपल्या मराठी फार्मसीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.